शरद पवार यांचा आज दुष्काळी दौरा सुरू होत आहे। पुरंदर, बारामती आणि इंदापूर या 3 तालुक्यातील दुष्काळी भागाला पवारसाहेब भेटी देणार आहेत। रोहितदादा पवार आता आपल्या सोबत आहेत। दादा, पवारसाहेब आज दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत, खास करून पुरंदर या सगळ्या भागातला। काय नेमका हा दौरा असणार आहे, कशा पद्धतीने सगळ्या गावाची पाहणी? एक तर इलेक्शन सुरू होण्यापूर्वी सुद्धा पवारसाहेब बऱ्याच ठिकाणी गेले होते आणि तिथे असणाऱ्या शेतकरी सांगितलेल्या अडचणी या त्यांनी सरकारला सुद्धा सांगितल्या होत्या आणि मग त्यानंतर इलेक्शनचं वातावरण सुरू झालं आणि पवारसाहेब अशी एक व्यक्तिमत्व आहे की इलेक्शन संपलं म्हणजे विषय संपला असं नसतं। परत एकदा शेतकऱ्यांकडे जाऊन जे मुद्दे इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा लोकांनी सांगितले, जे पवारसाहेबांनी समजून घेतले होते आणि मग इलेक्शननंतर आपण बसू असं सांगितलं होतं, साहेबांनी तो शब्द पाळला। आज पुरंदर, दौंड या भागामध्ये ते जाणार आहेत, उद्या बारामती या परिसरामध्ये ते फिरणार आहेत आणि नंतर राज्यात जिथं कुठं महत्त्वपूर्ण काही विषय आहेत तिथं ते जाणार आहेत। तर मग लोकांचं मत आता इथे पाण्याचं नियोजन हे योग्य पद्धतीने केलं जात नाही, तर ते योग्य पद्धतीने आपल्याला कसं करता येईल या बाबतीतली बैठक ही तिथे असणारे शेतकरी तसंच सुप्रियाताई असतील, पुरंदरला गेल्यानंतर तिथले आमदार असतील, असे सगळे मिळून ते त्या ठिकाणी करणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण दादा, ज्यावेळी पवारसाहेब दौरे काढत असतात किंवा दुष्काळी दौरा असतो किंवा इतर, तुम्ही सोबत असतात, यावेळी मात्र युगेंद्र पवार सोबत असणार असं समजतंय। काय मग युगेंद्र पवार हे तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे वाटचाल करणार या सगळ्या याच्यातनं असं एकूण चित्र दिसते? हे शेवटी कसं आहे, आता प्रचारामध्ये आपण जेव्हा लोकात गेलो असतो, लोकांशी बोललो असतो, आता युगेंद्र बारामतीमध्ये फिरला होता, लोकांनी त्याला काही विषय सांगितले होते, ते विषय साहेबांना त्यांनी सांगितले आणि मग काल जेव्हा ऑफिसला साहेब गेले होते, युगेंद्र तिथं होतं, मग त्यावेळी सांगितलेले विषय हे मार्गी मग पवारांची एक खासियत अशी आहे की कुठली गोष्ट पेंडिंग राहू नये याचा प्रयत्न आम्ही करत असतो। ह्याच्या आधी मी फिरलो होतो, सुप्रियाताई, मी तिथं काही मुद्दे मी जे दुष्काळी भागातले आहेत तिथं सोडवण्याचा प्रयत्न केला, युगेंद्र आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला अडचणी समजल्यात त्या साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। पण युगेंद्र पवारांना काल जे काही कार्यकर्ते या ठिकाणी आले होते, पवारसाहेबांकडे मागणी केली जाते की त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जावी, तसं काही या पुढच्या काळात चित्र होऊ शकतो बारामतीमध्ये, कारण चर्चा ती पण आहे? नाही, कसं आहे की आता जिथं ऑलरेडी एखादा आमदार असेल, जसं मी कर्जत जामखेडचा आमदार आहे, संदीप भैया बीडचे आहेत, मग आपले इतरही सर्व जे अशोक बापू असतील, भुसारा साहेब असतील, अजून इतर सर्व जे आमदार आहेत ते ऑलरेडी आहेत, तर त्यांचं तर क्लिअर आहे, ते तिथून लढणार आहेत। आता नवीन जे उमेदवार आपले असणार आहेत, जिथं आपले पूर्वी एखादा आमदार होता, एखादा नेता होता, तिथं नवीन कोण द्यायचं हे आज सहजपणे असं सांगून चालणार नाही, त्याला काही प्रोसिजर असतात आणि ते प्रोसिजर फॉलो करून साहेबच ते डिक्लेअर करतील। दादा, दुसरीकडे काल ज्या पद्धतीने लोकसभेचा निकाल लागला त्याच्या आधारावरती विधानसभेचा पोल TV9 वर दाखवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार अशा पद्धतीचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। काय चित्र असेल, असंच चित्र असू शकतो विधानसभा निवडणुकीत? आता जिथं आपले लोकसभेचे उमेदवार निवडून आले त्या बेसिसवर त्यांनी तो काढलेला आहे। 158 हा तसा आकडा छोटा वाटतोय, कारण अशा बऱ्याच ठिकाणी काही आमच्या चुकीमुळे, संघटनेच्या चुकीमुळे, नाहीतर तिथं जी ते चिन्ह जे पिपाणी का काय होतं ते तिथं खूप चांगल्या पद्धतीने चाललं, तर ह्या गोष्टींमुळे असे आपले 22 जे आमदार आहेत तसे ते पडल्यासारखे तिथं वाटतात। त्यामुळे आम्ही उद्दिष्ट 200च्या प्लस आहे आणि पवारसाहेबांसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्त्यांनी उद्दिष्ट 85चं आमच्या पक्षाचं तिथे घेतलेलं आहे। ओके, 85 एकट्या तुमच्या गटात साहेबांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना सामान्य कार्यकर्त्यांकडनं जे पवारसाहेबांनी या महाराष्ट्राच्या हितासाठी जे आजपर्यंत कार्य केलं, ज्या पदाधिकाऱ्यांना ताकद दिली, अशा सगळ्यांनी मिळून एक उद्दिष्ट घेऊन आम्ही चाललेलो आहे। 85चं टार्गेट तुम्ही म्हणतायत की येणार असा पद्धत, मग जागा नेमके किती लढवणार आहात तुम्ही? कारण की ज्या पद्धतीने 85 जर तुमचे आमदार यायचे असतील तर मग किती उमेदवारी तुम्ही? हे बघा, आता साताऱ्याचं सीट आमचं जे गेलं ते जे पिपाणी आहे त्या चिन्हामुळे तिथं गेलं आणि काही ठराविक मतदारसंघामध्ये आपण गृहीत धरले आणि तिथं आपल्याला कमी पडलं, त्यामुळे तसं जर सातारा आपण धरलं तर ते 90% स्ट्राईक रेट होतो, हा स्ट्राईक रेट फार जबरदस्त आहे। त्यामुळे जे काही उमेदवार आता विधानसभेला किती उमेदवार नाहीतर आपल्याला सीट्स मिळतील हे साहेब आणि मोठे नेते जे लढवण्याची तुमची महाविकास आघाडीचे ठरवतील। विषय एवढाच आहे की लोकसभेला आपण मुद्दामून
तिथं कमी घेतलं होतं की विधानसभेला आपल्याला जास्त मिळावे. त्या अनुषंगाने आमची अपेक्षा आहे की नक्कीच जास्त सीट आपल्याला मिळतील आणि त्यातला स्ट्राईक रेट बघितला तर आपला चांगला असल्यामुळे नक्कीच आम्ही 85 पर्यंत पोहोचू असं आम्हाला वाटतं. काही आकडा सांगू शकता की एवढ्या जागा आम्ही लढवणार विधानसभेला? नाही तर प्रक्रियेमध्ये मी स्वतः नाही, फक्त कार्यकर्ता म्हणून इच्छा व्यक्त करायला काय हरकत आहे. दुसरीकडे काल सुनील तटकरे म्हटले की काही लोक माझ्या आणि अजित पवारांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की 18-19 आमदार त्यांचे तुमच्या संपर्कात आहेत. मात्र उलट ते म्हणतात की आमच्या संपर्कात अनेक लोक आहेत. नाही, त्यांना ते बोलावं लागेल ना. ते नाही बोललं तर मग त्यांच्याकडे जे काही गडबड चालू आहे ती गडबड अजून वाढत जाणार. त्यामुळे त्यांना ते बोलावं लागतं. पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी ते दिलेलं स्टेटमेंट आहे. इथं जे काही घडलं, आता लंकेंच्या बाबतीत जे घडलं, इतरही जे काही नाशिकच्या भागातले आमदार असतील ते बघा आता थोड्या दिवसात काय होतं आहे. आपल्या सर्वांना त्या बाबतीतला अंदाज येईल. दुसरीकडे काल मोहन भागवतांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे मणिपूरच्या संदर्भात असू दे किंवा या निवडणुकीमध्ये आमच्याबद्दलचा चुकीचा प्रचार केला, तंत्रज्ञानाचा वापर करून आमच्याबद्दल चुकीचा वापर केला गेला, प्रचार केला गेला, अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे मोहन भागवतांचं आहे. नाही, प्रचार कुणी केला हे सुद्धा त्यांनी कुठेतरी सांगावं. मला वाटतं की त्यांनी सांगितलं नाही की कुणी केला. आता नड्डा साहेबांनी जे स्टेटमेंट RSSच्या बाबतीत केलं होतं, आता त्यांच्याच अंतर्गत कुठेतरी वाद हे आपल्या सर्वांना दिसायला लागलेले आहेत. आणि भागवत साहेबांना पूर्वी संधी दिली गेली नव्हती का काय मला माहीत नाही, पण मणिपूर जेव्हा जळत होतं, जेव्हा त्यांचे सर्व नेते मोदी साहेबांपासून इतरही मोठे भाजपचे नेते मणिपूरला गेले नाहीत, तर हे जे काय झालं त्यावेळेस घडलं, तर मग असंच म्हणावं लागेल भाजपने कुठेतरी RSSचा आवाज दाबला होता आणि म्हणून त्यावेळेस त्यांना बोलता आलं नाही. आता ते बोलायला लागलेले आहेत. उशीर झाला असला तरी मणिपूरबद्दल संघटना बोलते ही चांगली गोष्ट आहे. फक्त बोलून चालणार नाही, सरकारच्या माध्यमातून काहीतरी करायला लावा एवढीच विनंती मणिपूरच्या जनतेच्या वतीने मी करेल. दुसरीकडे एक की या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे केंद्रातला, मात्र खतखत महाराष्ट्रात त्याची दिसताना पाहायला मिळते. कारण की शिंदे गटातले खासदार श्रंग बारणे यांनी सुद्धा खतखत कॅबिनेट मिळायला पाहिजे होतं. दुसरीकडे अजित पवार गटाला सुद्धा मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती, मात्र मिळालेलं नाही आहे. ही खतखत तुम्ही कसं नेमकं पाहताय? या खतखतीचं सामान्य लोकांना काय पडले हो? तुम्ही तिथं डोकी फोडा नाही तर काही करा, टाईमपास करा. इथं शेतकऱ्याला कर्जमाफी तुम्हाला द्यावीच लागेल. या अधिवेशनामध्ये तुम्ही जर कर्जमाफी जाहीर केली नाही तर तुम्हाला फार अवघड होणार आहे. विम्याचा पैसा अजून शेतकऱ्याला मिळालेला नाही. बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे. आता तुमचं दिल्लीत वजन वाढलं आहे ना, फोटोसाठी तरी वाढलं आहे ना. मग गुजरातला गेलेले प्रोजेक्ट परत आणा आमच्या युवांसाठी. हिंमत असेल तर ती हिंमत करून दाखवा. त्यामुळे खतखत तुमच्याकडे ठेवा. या राज्यामध्ये सुद्धा आता ते काय चर्चा सुरू करणार आहेत, तर आता याला मंत्रिपद द्यायचं, त्याला म्हणजे नेत्यांना खुश करणं फक्त या सरकारला जमतं. सामान्य लोकांना खुश करण्याबाबत काय करणार आहेत? या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने विरोधक म्हणून आम्ही सामान्य लोकांच्या हितासाठी नक्कीच खूप जास्त प्रमाणे आक्रमक झालेलो आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. दुसरीकडे दादा सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये पराभव झाला आहे, मात्र त्यांना राज्यसभेवरती घ्यावं आणि त्यांना मंत्रिपद द्यावं अशा पद्धतीची मागणी पुण्यातल्या एकूण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठरावसुद्धा केलेला आहे. काल काठेवाडीतल्या काही नागरिकांनी तशा पद्धतीचं आंदोलन आणि तशा पद्धतीची मागणीसुद्धा केल्याचं पाहायला मिळतं आहे. तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये सुनेत्रा पवारांना राज्यसभा दिली जावी? नाही, दिली जावी का नाही याच्यात खरं तर मी काहीच बोलू शकत नाही. पण जर असा प्रस्ताव गेला असेल आणि जर सुनीता काकींना तिथं राज्यसभेवर खासदारकी मिळत असेल तर मी त्यांचं अभिनंदन करेल, शुभेच्छाही देईल. शुभेच्छा याच्यासाठी कारण अनेक लोकांना त्यांनी शब्द दिले आहेत खासदारकीचे, म्हणजे राज्यसभेच्या, म्हणजे ज्याच्यामध्ये यादी फारच मोठी आहे. तर मी अशात कसं दिलं जाईल पण तो त्यांचा विषय, पण मिळत असेल तर शुभेच्छा. धन्यवाद दादा. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.